नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण वेद या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते। आजच्या या लेक्चरमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र यावर आधारित आजचे हे लेक्चर असणार आहे। तर आज आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत अध्ययनाच्या उपपत्त्या। तर हे बालमानसशास्त्रामध्ये महत्त्वाचा असा भाग मानला जातो आणि ह्याच्यावर परीक्षेमध्ये पेपर 1 असो महा टीईटीचा किंवा पेपर 2 असो, दोन्हीही पेपरमध्ये हमखास उपपत्त्यावर प्रश्न विचारलेला असतो। त्यामुळे आजचे हे लेक्चर खूप महत्त्वाचं होणार आहे। याआधीही मी खूप सारे लेक्चर बनवलेले आहे, ते तुम्ही पाहू शकता। अध्ययनाच्या उपपत्त्याचा अभ्यास करताना आपल्याला माहीत आहे की निरनिराळ्या मानसशास्त्रज्ञांनी काय केलं, ज्या विविध उपपत्त्या मांडल्या, प्रत्येकाने आपली आपली अशी एक उपपत्ती मांडलेली आहे। मग ह्या उपपत्तींचा आपण आता विचार करणार आहोत। प्रत्येक उपपत्ती भिन्न असली तरी काही उपपत्तीत काय असतं, समान सूत्र असल्याचं आपल्याला दिसून येत आहे। पण या सूत्राच्याच आधारे आपण उपपत्त्यांचं वर्गीकरण केलेलं आहे। तर बघा, अध्ययन उपपत्तीचे वर्गीकरण करताना प्रथम आपण केलेलं आहे साहचर्यवादी उपपत्ती। मग साहचर्यवादी उपपत्तीमध्ये कोण कोण येतात किंवा कोणकोणते मानसशास्त्रज्ञ ही उपपत्तीविषयी मांडलेलं आहे, तर थॉर्नडाईक, स्किनर आणि पॅव्लॉव हे सहचर्यवादी उपपत्तीचे म्हणजे उपपत्तीविषयी त्यांनी माहिती मांडलेली आहे। तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की पेपरमध्ये सहचर्यवादी उपपत्ती मांडणारे मानसशास्त्रज्ञ कोणकोणते आहेत, तर लक्षात असू द्या थॉर्नडाईक, स्किनर आणि पॅव्लॉव। आणखीही आहेत जसं की वॉटसन आहेत, गुथ्री आहे, हल आहेत, हे सुद्धा सहचर्यवादी उपपत्ती मांडणारे आहेत। यांचं सहचर्यवादी उपपत्तीच्या या वर्गीकरणात त्यांचा समावेश होतो। त्यानंतरचा जो दुसरे आहे तो ती उपपत्तीचे किंवा उपपत्तीचं वर्गीकरण म्हणजे ज्ञानात्मक उपपत्ती। तर ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये समाकारवादी उपपत्ती, लेनिनची क्षेत्रीय उपपत्ती, तिसरा आहे गॅने, टॉलमन, असुबेल आणि ब्रुनर यांनी मांडलेली उपपत्ती, या सर्व उपपत्तींचा समावेश ज्ञानात्मक उपपत्तीच्या या वर्गीकरणात होत असतो। त्यानंतरचं तिसरं वर्गीकरण आहे ते म्हणजे आधुनिक उपपत्ती। तर या आधुनिक उपपत्तीमध्ये कोणकोणी उपपत्त्या मांडलेल्या आहेत, तर ब्लूम यांची प्रभुत्व अध्ययन उपपत्ती, बांदुरा यांची सामाजिक अध्ययन उपपत्ती, तीन आहे माहिती प्रक्रियाकरण प्रतिमाने, ही सुद्धा आधुनिक उपपत्तीमध्ये यांचा समावेश होतो। म्हणजे अध्ययन उपपत्तीचे एकूण 3 विभागात किंवा 3 ठिकाणी वर्गीकरण केलेलं आहे। सहचर्यवादी उपपत्ती, ज्ञानात्मक उपपत्ती आणि आधुनिक उपपत्ती, अशा प्रकारे आपण सविस्तर असा अभ्यास आपण करणार आहोत। आजच्या लेक्चरमध्ये एखादी उपपत्ती घेऊया, त्यावर आधारित सर्व माहिती पुढच्या लेक्चरमध्ये आपण राहिलेल्या घेणार आहोत। तर प्रथम आपण पाहणार आहोत अध्ययन उपपत्ती म्हणजे नेमकं काय, तर हे आपण आधी समजावून घेऊया। बघा, अध्ययन का केले जाते, कसे होते यासंबंधी मानसशास्त्रज्ञांनी शास्त्रशुद्ध प्रयोग केले आणि अनेक मानसशास्त्रज्ञांनी अध्ययन पद्धतीविषयी निष्कर्ष काढले, त्या पद्धतीशीर रीतीने मांडले आणि अध्ययन प्रक्रियेविषयी स्पष्टीकरण केले, त्यालाच आपण अध्ययन उपपत्ती असं म्हणतो। म्हणजे नेमकं काय केलं की यांनी सर्च केला, त्यावर आधारित मानसशास्त्रांनी शास्त्रशुद्ध असं प्रयोग केले, त्यानंतर त्यांनी अध्ययन पद्धती निर्माण केल्या आणि त्या अध्ययन पद्धतीनुसार त्यांनी अशी पद्धतशीर अशी मांडणी केली, अध्ययन कशा प्रकारे होतं आणि हे सांगायचं जे काम आहे ते आपण अध्ययन उपपत्तीमध्ये पाहत असतो। त्यानंतर बघा, याविषयी आणखी माहिती सांगायची झाल्यास, सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास, अध्ययन उपपत्ती म्हणजे अध्ययन प्रक्रिया कशी चालते, अध्ययनात कोणते घटक येतात, त्यांचे परस्पर संबंध कसे असतात, व्यक्तीकडून अध्ययन कसे होते, या विविध गोष्टीचे स्पष्टीकरण करणाऱ्या विधानांचा समुच्चय होय, म्हणजेच अध्ययन उपपत्ती होय। तर बघा, या विविध उपपत्तींचे आपण वर्गीकरण केले। या उपपत्तींचा यापैकी काही ठळक व महत्त्वपूर्ण उपपत्तींचा आपण अभ्यास करणार आहोत। त्यातील महत्त्वाचे आहे ते म्हणजे एडवर्ड थॉर्नडाईक यांनी काय मांडलेली उपपत्ती। तर एडवर्ड थॉर्नडाईक या अमेरिकन मानसशास्त्रज्ञांनी अध्ययनविषयक उपपत्ती मांडण्याचा पहिला बहुमान मिळवला। तर लक्षात असू द्या, हे कशात येतात, सहचर्यवादी उपपत्तीमध्ये यांचा समावेश होतो। मग बघा, त्यांनी काय केलं, त्यांची जी उपपत्ती आहे ती एडवर्ड थॉर्नडाईक यांनी ॲनिमल इंटेलिजन्स या ग्रंथात मांडलेली आहे। नाव पण लक्षात असू द्या ग्रंथाचं। आणि थॉर्नडाईक यांनी काय केलं,
कुत्रा, मांजर, मासे, कोंबड्या इत्यादी प्राण्यांवर प्रयोग केलेले आहेत. हे पण लक्षात असू द्या. पेपरमध्ये याच्यावर आधारित सुद्धा प्रश्न विचारलेले असतात. त्याचप्रमाणे मानव प्राणी आणि मानवोत्तर प्राणी यांच्या अध्ययनात साम्य आहे आणि प्राण्यांच्या अध्ययनाच्या बाबतीत काढलेले निष्कर्ष मानवाच्या अध्ययनाला लागू पडतात अशी त्यांची धारणा होती. हे पण पॉईंट किंवा हे त्यांचे विचार पण लक्षात असू द्या की मानवोत्तर प्राण्यांना किंवा मानवोत्तर प्राण्यांचा कशा प्रकारे अध्ययन होतं त्याचे नियमसुद्धा मानव प्राण्यांना लागू होतात असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतरचा बघा पुढचा पॉईंट. सहचरवादीमध्ये उद्दीपक, प्रतिसाद आणि दृढीकरण यांच्या संबंधावर भर देतात. बघा सहचरवादी उत्पत्ती मांडणारे जे मानसशास्त्रज्ञ आहेत ते कशावर भर देतात तर उद्दीपक, प्रतिसाद आणि दृढीकरण या संबंधावर किंवा याच्या संबंधावर भर देतात. तर यामध्ये काय आहे तर सांगायचं झाल्यास त्यांच्या मते उद्दीपक व प्रतिसाद यांच्यामधील सहचर्य प्रस्थापित होणे म्हणजे अध्ययन होय असं त्यांचं मत आहे. आणि थॉर्नडाईक यांनी काय केलं उद्दीपक व प्रतिसाद यांच्यावर भर दिल्यामुळे त्यांच्या अध्ययनविषयक उपपत्तीला काय म्हणतात तर सहसंबंध उपपत्ती असं म्हणून सुद्धा या उपपत्तीला ओळखलं जातं. लक्षात असू द्या. सहसंबंध उपपत्ती कोणाशी संलग्नित आहे किंवा कोणी मांडलेली आहे तर थॉर्नडाईक, एडवर्ड थॉर्नडाईक लक्षात असू द्या. मग यांच्याविषयी सांगायचं झाल्यास थॉर्नडाईकने काय केलं तर थॉर्नडाईक यांच्या मते व्यक्ती शिकताना किंवा शिकवित असताना हे दाखविण्यासाठी भुकलेल्या एका मांजरावर त्यांनी प्रयोग केलेला आहे. लक्षात असू द्या. थॉर्नडाईकने कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला तर मांजरावर केलेला आहे. तर त्यांचा प्रयोग तुम्हाला मी समजावून सांगते कारण त्यावर आधारित सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत पेपरमध्ये. मग काय केलं भुकेलेले जे मांजर होतं त्याला काय केलं एका कूटपेटिकीत कोंडून ठेवले आणि कूटपेटिकेत मांजराला दिसू शकतील अशा बेताने एका बशीत काय ठेवले मासे ठेवले. आणि सुरुवातीस मांजराने काय केलं पंजा बाहेर काढणे, चावणे, ओरबाडणे, कूटपेटिकेबाहेर डोके काढणे अशा विविध प्रतिक्रिया दर्शवल्या. आणि योगायोगाने काय झालं स्वेर हालचालीत दोरी ओढली गेली. पेटिकेचं दार उघडलं गेलं. मांजर पेटीच्या बाहेर आलं. त्याला मासे मिळाले. दार कसे उघडले हे मांजरालाही समजले नाही. येथे मांजराचे अध्ययन झाले नाही कारण दार उघडले जाणे हे काय होतं शुद्ध योगायोग होता. आणि हा प्रयोग वारंवार केला गेला. हळूहळू अनावश्यक हालचाली कमी झाल्या. म्हणजे मांजराला समस्येचं काय झालं स्वरूप उघडलं किंवा उमगलं. त्या कूटपेटिकेत मांजराला पुन्हा कोंडल्यावर दार उघडण्यासाठी असलेली दोरी मांजराने नेमकी ओढली आणि कूटपेटिकेचे दार उघडण्याचे तंत्र मांजरास अवगत झाले आणि मांजराचे अध्ययन झाले. बघा अध्ययन कधी झालं जेव्हा मांजराला समजलं की अनावश्यक हालचाली न करता पटकन दोरी ओढायची तेव्हाच त्याचं अध्ययन झालं. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय तर एखादं कौशल्य आपण शिकत असताना अनेक प्रयत्न करीत असतो आणि करीत राहिल्यामुळं काय होतं पूर्वीच्या प्रयत्नात होणाऱ्या ज्या चुका आहेत त्या चुकांचं प्रमाण काय होत असतं कमी होत असतं आणि त्यातून नेमका मार्ग सापडतो म्हणजे आपला हेतू पूर्ण होतो किंवा आपलं अध्ययन पूर्ण होतं. अशा प्रकारे आपल्याला हे मांजराचं उदाहरण सांगता येईल. थॉर्नडाईकने हा प्रयोग केलेला आहे. मग त्यानंतर आपण पाहूया थॉर्नडाईकच्या या पद्धतीचे 4 टप्पे संभवतात. त्यातला पहिला टप्पा आहे ते म्हणजे उद्दिष्ट किंवा हेतू स्पष्ट असतो. बघा मांजरापुढे हेतू किंवा उद्दिष्ट स्पष्ट होतं की त्याला ते मासे हवे होते. हा एक टप्पा सांगता येईल आपल्याला या पद्धतीचा. त्यानंतर बघा या उद्दिष्टाच्या दिशेने शोधनात्मक हालचाली होतात. ते तुम्हाला त्या मांजराला मासे मिळवण्यासाठी ते हालचाल करतात. त्यानंतर बघा योगायोगाने यश मिळते. सुरुवातीला कसं योगायोगाने यश मिळतं आणि चौथा जो टप्पा आहे चुकांचं प्रमाण कमी होऊन हेतू साध्य होतो. अशा 4 टप्प्याच्या माध्यमातून आपण अध्ययन करत असतो किंवा एखादं कौशल्य संपादित करत असतो. ते हे 4 टप्पे तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर बघा या पद्धतीच्या काही मर्यादाही आहेत. तर बघा कोणकोणत्या आहेत. पहिली आहे प्रगती अगदी सावकाश होते. यश दुसरी मर्यादा आहे यश पुष्कळ वेळा योगायोगाने मिळते. तिसरी मर्यादा आहे अनावश्यक हालचालीमुळे श्रम होतात आणि चौथी मर्यादा आहे आपली शक्ती खर्च होते. अशा 4 प्रकारच्या मर्यादा आपल्याला या पद्धतीच्या सांगता येतील. त्यानंतर पाहूया
थॉर्नडाईकचे अध्ययनविषयक काही नियम आहेत ते हे पण पेपरमध्ये हमखास विचारले जातात. तर लक्षात असू द्या, पहिला जो नियम आहे अध्ययनविषयकचा तो आहे सज्जतेचा किंवा तयारीचा नियम. तर यामध्ये काय केलं जातं, तर कोणतेही नवीन कौशल्य हस्तगत करण्यासाठी शारीरिक व मानसिक तयारीची आवश्यकता असते. मग तयारी असताना केलेली जी कृती आहे ती आहे कशी असते, सुखावह ठरते. आणि या तयारीत शारीरिक व मानसिक स्वास्थ्य आणि शिकण्याची उत्कट इच्छा व बौद्धिक पातळी यांचा समावेश होत असतो. हे पण मुद्दे लक्षात असू द्या की तयारीच्या नियमामध्ये कशाचा समावेश होतो, शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य, शिकण्याची उत्कट इच्छा आणि बौद्धिक पातळी. तर कुठलीही गोष्ट किंवा कुठलेही कौशल्य शिकण्यासाठी तुम्हाला मानसिक शारीरिक तयारी असणं सुद्धा गरजेचं आहे. दुसरा जो आहे अध्ययनविषयक नियम थॉर्नडाईक यांचा, तर तो आहे पुनरावृत्तीचा नियम. तर या नियमामध्ये काय सांगता येईल, एखाद्या गोष्टीचा सराव जेवढा अधिक करावा तितकी ती गोष्ट काय होते, दृढ होत असते. मग सरावामुळे काय होतं, वारंवार केलेल्या उजळणीमुळे ते विशिष्ट कौशल्य चांगले आत्मसात होते. आणि अध्ययनार्थी, जसं उदाहरण द्यायचं झालं, एखादा अध्ययनार्थी पाढे म्हणतात किंवा स्पेलिंग पाठ करतात, कविता गातात, राष्ट्रगीत म्हणतात, प्रार्थना करतात, या सर्व गोष्टी वारंवार केल्यामुळं पुनरावृत्तीमुळं त्या काय होतात, चांगल्या ध्यानात राहतात आणि परिस्थिती व प्रतिक्रिया यांच्यातील संबंध पक्के होतात. आणि ते कशामुळे होतात, तर पुनरावृत्तीमुळं होत असतात. मग अध्ययन केलेल्या कृतीत सरावाने सफाई येते, जसं की प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट असा हा नियम असतो. म्हणजे कुठलीही गोष्ट तुम्हाला चांगल्या प्रकारे आत्मसात करायची असेल तर प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. हा झाला अध्ययनविषयक दुसरा नियम. आता पाहूया आपण अध्ययनविषयक तिसरा नियम. त्या नियमाचं नाव आहे परिणामाचा नियम. तर यामध्ये काय सांगता येईल की परिस्थिती आणि प्रतिक्रिया यामधील संबंध जेव्हा सुख देणारा असतो तेव्हा दोहोतील संबंध कसे होतात, दृढ होतात. आणि परिस्थिती आणि प्रतिक्रिया यातील संबंध जर दुःख देणारे असतील तर ते संबंध क्षीण होत जातात. म्हणजे एखाद्या अध्ययनार्थ्याने वर्गात प्रश्नाचं उत्तर चांगलं दिलं आणि त्याला शिक्षकांनी शाबासकी दिली तर तो काय होतो, सुखद अनुभव असतो विद्यार्थ्याला. पण तो वर्गात उत्तरे देण्यास उद्युक्त होईल, कारण त्याला एक सुखद अनुभव भेटलेला आहे की आपण उत्तर दिल्यानंतर आपल्याला शिक्षक शाबासकी देतात. हे ते परिस्थिती आणि प्रतिक्रिया यातील संबंध काय होतात, दृढ होतात. आणि सायकल चालविण्यास शिकणाऱ्या मुलाचे जर बोट ब्रेकमध्ये अडकले आणि त्याला वेदना झाली आणि तर पहा इथं परिस्थिती आणि प्रतिक्रिया यामधील संबंध कसा आहे, दुःखदायक आहे. कारण बोट ब्रेकमध्ये गेल्यामुळं त्याला ती दुःख किंवा ती गोष्ट नको झालेली आहे. मग यामुळे संबंध काय होतात, परिस्थिती आणि प्रतिक्रियामध्ये क्षीण होतात. सुखद अनुभव असेल तर संबंध दृढ होतात आणि दुःखद अनुभव असेल किंवा दुःखदायक असेल तर संबंध क्षीण होतात. हे उदाहरणाच्या द्वारे तुम्ही लक्षात ठेवू शकतात. मग एडवर्ड थॉर्नडाईक यांनी सांगितलेल्या या अध्ययनविषयक नियमाचा उपयोग शिक्षकांनी केला पाहिजे. त्यानंतर बघा पुढे पाहूया आपण काय करायचं आहे. एडवर्ड थॉर्नडाईक यांनी मांडलेली जी अध्ययन उत्पत्ती आहे त्याचा वर्ग अध्यापनात उपयोग करून घ्यायचा आहे. आणि हे दृष्टीनं खूप महत्त्वाचं आहे विद्यार्थ्याच्या आणि शिक्षकाच्या, की ज्याप्रमाणे मांजर मासा मिळवण्यासाठी धडपड करतं, भूक ही त्याची प्रेरणा असते, त्याप्रमाणे प्रत्येक अध्ययनार्थ्यासाठी गरज ही त्याची काय असली पाहिजे, प्रेरणा असली पाहिजे. गरज असल्याशिवाय आपण कुठलीही गोष्ट करत नाही. त्याचप्रमाणे हेतुरहित किंवा प्रेरणाशून्य अध्ययन अस्तित्वात येऊ शकत नाही. काहीतरी हेतू ठेवून आपण एखादं कौशल्य आत्मसात करत असतो किंवा अध्ययन करत असतो. हेतूशिवाय आपण कोणतीही क्रिया करत नाही. त्यानंतर बघा अध्यापन करीत असताना अध्ययनार्थ्यांनी पूर्वीच्या चुका टाळून प्रयत्न केल्यास त्यांचे अध्ययन कसे होते, चांगले होते. हे शैक्षणिक महत्त्व आपल्याला या उत्पत्तीचे किंवा थॉर्नडाईकच्या या पद्धतीचे सांगता येतील. अशा प्रकारे आपण सहचारवादी उत्पत्तीमधील थॉर्नडाईक यांची उत्पत्ती पाहिली, त्यांनी प्रयोग कशावर केले, कशा प्रकारे केले, त्यांचे नियम पाहिले, अध्ययनविषयक नियम पाहिले आणि त्यांचं शैक्षणिक महत्त्वही पाहिलं, मर्यादा पाहिल्या, काही टप्पे पाहिले. जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. कारण आता पुढच्या लेक्चरमध्येही मी पूर्ण उपपत्त्या कवर करून घेणार आहे, दररोज असं एक एक करून, ज्यामुळे पेपरमध्ये जर उपपत्त्यावर आधारित प्रश्न विचारले तर तुम्हाला त्याचं उत्तर देता येईल. लेक्चर आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. आता आपण इथंच थांबूया. धन्यवाद.